नमस्कार सर्वांना. तर तुम्हाला तर माहितीच आहे की मी दरवर्षी किचन गार्डनमध्ये खूप भाज्या लावून घेत असते. पण हे आम्ही यावर्षी नवीन या साईडला किचन गार्डन तयार केलेलं आहे. तर मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये हे सगळं शेअर केलेलं आहे की आम्ही हे कसं तयार केलं आहे. आणि हे जे झाड दिसतंय हे प्लमचं जे झाड आम्ही आणलं होतं, हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं. हे प्लमचं झाड ते पण आम्ही आता रिप्लांट करून घेतलेलं आहे बॅकयार्डमध्ये. आणि आता माझं किचन गार्डन हे असं दिसायला लागलं आहे. प्रत्येक बेडमध्ये तुम्हाला हिरवं हिरवं असं काही ग्रो झालेलं दिसत असेल. तर मी आता सांगते तुम्हाला की काय काय ग्रो झालेलं आहे, मी काय काय सीड केलेलं होतं, कुठले रोपं लावून घेतलेली होती आणि आता ती कशी ग्रो झालीत ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर हे जे दिसतंय हे काकडीची रोपं आहेत. मी ही रोपंच लावून घेतलेली होती. तर ही रोपं पण आता मस्त ग्रो झालेली आहेत आणि इथे फुलं पण यायला लागली आहेत काकडीला. इथे हे छोटंसं दिसतंय हे आहे कलिंगडाचं. ते मी शेवटी टाकून घेतलं होतं म्हणून ते जरा छोटं दिसतंय. आणि ह्या बेडमध्ये हे जे कोपऱ्यात ग्रो झालेलं दिसतंय जास्ती ते लौकीचं दुधीचं, जे आपण दुधी किंवा लौकी म्हणतो ते दुधीचं हे आहे, वेल आहे. आणि हे मी उशिरा टाकलं होतं त्यामुळे हे छोटी आहेत. कारण मी ते 3-4 टाकलं होतं पण ते पावसामुळे ते बहुतेक वाहून गेलं असेल किंवा ते आलंच नाही म्हणून मी परत तिथे सीड टाकलं. आणि हे जे दिसतंय हे दोडक्याचं आहे. तर इथे पण तसंच झालं. इथे पण 2-3 बिया मी टाकलेल्या होत्या त्यापैकी एकच आलं होतं. मग मी इथे परत सीडिंग केली, त्यातले 2 आलेत आता. आणि हे आहे वालाच्या शेंगांचं. तर ही दोन्ही आलेली आहेत. आणि ते ह्या मागच्या साईडला हे जी पानं दिसत आहेत अशी 3, ही आहे कोबी जी आपली असते ती पण मी सेडिंग करून घेतली होती आणि ती पण मस्त आली आहेत. आणि हे काकडीच्या वेलांच्या मागे इथे दिसत असेल तुम्हाला, काकडीला पण फुलं यायला लागली आहेत मस्त. आणि हा वेल तर जरा ग्रो पण झालेला आहे. आता त्याला कॅटल पॅनलची गरज आहे. आणि हे जे लास्ट इकडे शेवटी दिसतं आहे या साईडला, हे आहे आपलं फ्लावरचं, फुलकोबीचं. तर इथे पण मी 2-3 बिया टाकून घेतलेल्या होत्या पण त्यातलं हे एकच ग्रो झालं आहे. आणि इकडे आता छोटंसं दिसायला लागलेलं आहे, ते जरा खूप हळू ग्रो करत आहे. तर आता ही किचन गार्डन असं दिसायला लागलेलं आहे. पालेभाज्या खूप छान ग्रो झालेल्या आहेत. आणि हे इथे दिसतंय हे आहे मक्याचं पण मी सीडिंगच करून घेतलेलं होतं. त्यातल्या पण काही मका आलेला होता तर काही आलेलाच नव्हता. अशी 2-3च मध्ये दिसत होती. मग मी परत सीड केलं तर ते जी छोटी दिसत आहेत ती शेवटी सीड केलेलं आहे, त्यामुळे ती छोटी छोटी रोपं दिसायला लागली आहेत. आणि आता इथे भेंडीचं पण तसंच झालं. त्याच्या बाजूलाच हे भेंडीचं आहे. तर तिथे पण तसंच झालं होतं की इथे स्प्रिंगमध्ये सतत पाऊस असतो त्यामुळे बहुतेक तो बी वाहून गेलेला असेल किंवा ते चांगलं रुजलं नाही आणि ते पावसाबरोबर निघून जातं आणि ते मग ग्रो करत नाही. तर मग मी ह्याला अशा वेळेला परत सीडिंग करते मी. आणि इथे पण दिसत असेल भेंडीचंही तसंच झालं होतं. आणि हे आहे शेंगांचं. ह्या बेडमध्ये पूर्ण शेंगाच आहेत, ज्या आपल्या चवळीच्या शेंगा असतात ग्रीन आणि रेड दोन्ही लावल्या आहेत. पण आता समजेल की काय कसं येतं आहे ते. मी हे फर्स्ट टाईम ट्राय केलेलं आहे. त्याच्या मागच्या साईडला आहे ते आपली फरसबीची शेंग असते ती, जी जाड शेंग असते ती लावलेली आहे. ती रेड कलरची आहे ही. तर असे त्याची रोपं जास्ती मोठी होत नाहीत. ती आपल्या हाताएवढी अशी, म्हणजे 1 फूट वगैरे अशी एवढीच मोठी होतात. तर ती लावली. ह्या बेडमध्ये सगळी मिरचीची रोपं आणि काही सीडिंग पण करून घेतलं रोपं कमी गेली तर. ही आहे टोमॅटोचं बेड. ह्यामध्ये मी 2 प्रकारची टोमॅटो लावली आहे, एक बीफस्टेक आणि एक आपला रोमा टोमॅटो लावलेला आहे. आणि काही रोपं आम्ही बाहेरून आणली होती, त्यातली 2-3 रोपं आम्ही लावलेली आहे. तर ही पण मस्त ग्रो झालेली आहेत. आणि काही टोमॅटोला आता फुलं पण यायला लागलेली आहेत. तर हे जी समोरची बेड दिसत आहेत ही आहेत सगळी ग्रीन व्हेजिटेबलची. इथे सगळ्या हिरव्या भाज्या आहेत. त्यातलं हे लसणाचं पण खूप छान ग्रो झालेलं आहे. ही आहे मेथी, ही पण खूप छान ग्रो झालेली आहे. याच्या साईडला ही पानं दिसत आहेत ही सगळी मुळ्याची आहेत. आणि इथे बघू शकता हे लसणाचं किती छान ग्रो झालेलं आहे. आणि त्याच्याच साईडला मी तुम्हाला सांगितलं होतं माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये की माझ्या मुलांनी ते सगळं मिक्स केलं होतं, कोथिंबीर आणि मेथीचं बी. त्यामुळे हे एक असं मिक्स आलेलं आहे एकत्र. तर त्यातली मी मेथी काढून घेणार आहे चांगली ग्रो झाली की.
आता मी तुम्हाला दाखवेलच समोर की मी हे सगळं हार्वेस्ट करणार आहे, कारण लसणाची पात पण ती खूप छान झालेली आहे. तर मी हे सगळं काढून स्टोअर करते, कारण ही आता इथे पिवळी पडायला लागलेली आहे आणि मग ती पिवळी पडलेली चांगली म्हणजे चवीला पण चांगली लागत नाही, म्हणून मी ही काढून घेणार आहे. आणि ते आत लसूण ग्रो करायला त्याला एक एकच पान असा राहिला तरी ते आत ग्रो करतं. आणि हे इथे दिसत असेल हे कांद्याचं आहे. हे तर मी जे घरातली मोड आलेली कांदी असतात तीच लावून घेतलेली आहेत. आणि इथे मी जी रोपं केली होती कांद्यांची ती इथे मध्ये लावून घेतलेली आहे, तर आता ती पण ग्रो झालेली आहेत. तर हे आता असं किचन गार्डन हे असं दिसायला लागलेलं आहे. आणि आता मी दुसऱ्या दिवशी हे सगळं हार्वेस्ट करून घेणार आहे. तर ही जी लसूण ग्रो झालेली आहे तर ही सगळी मी काढून घेते आहे. इथे मी लसणाची पात काढताना प्रत्येक लसणाच्या याला काही 1-2 पानं सोडून मी काढून घेते आहे, कारण खाली लसणाची जी गाठ असते ती ग्रो करायला पण त्या पानांची गरज असते, म्हणून मी सगळंच काढून घेत नाही आहे. तर जी खूप जास्ती ग्रो झालेली जी साईडची पानं असतात मधली ठेवून जी साईडला अशी लोंबलेली पानं असतात तीच मी फक्त काढून घेणार आहे. ही माझी लसणाची पहिली हार्वेस्टिंग आहे आणि इथे बघू शकता तुम्ही किती पात निघालेली आहे. तर ही मी सगळी स्टोअर करणार आहे. ती मी कशी करते ते पण मी तुम्हाला दाखवेन. तर आता मी नेक्स्ट मेथी काढून घेणार आहे इथे. आणि ही जी कोथिंबिरीमध्ये सगळी मेथी आलेली आहे ही पहिले मी काढून घेते आहे. ते इथे दिसत असेल ह्यातली मी सगळी काढून घेतलेली आहे. आणि आता ही एवढी बाकी राहिलेली आहे ती पण मी काढून घेते आहे. ते ही इथून एवढी मेथी निघाली. आणि आता ह्या बाजूच्या बेडमध्ये मी जिथे 2 भाग करून मेथी नुसती मेथीच टाकलेली होती तिथे, तर ती पण मी आता आज हार्वेस्ट करणार आहे. आणि ही आहे पालक. ही पण आता ग्रो करायला, पालक जरा हळू ग्रो करते, मेथी खूप लवकर ग्रो करते ती. तर ती पण मी आज काढून घेणार आहे. आणि ही मुळ्याची पानं पण मी आज काढून घेणार आहे. इथे मी आपली जी चवळी माठ असते पालेभाजी ती टाकून घेतलेली आहे, दोन्ही हिरवी आणि लाल अशी, पण ती जरा हळू ग्रो करते. आणि इथे दिसत असेल मी लसणाची पात सगळी हार्वेस्ट केले, पण काही काही पानं ठेवलेली आहेत जी आतली जी गाठ असते ती ग्रो करायसाठी. आणि आता मी मेथी कट करून घेणार आहे सगळी. तर मेथीचं सगळं म्हणजे ही जे दिसते ग्रो झालेली ही सगळी हार्वेस्ट करून मी सगळी स्टोअर करणार आहे. इथे मी आधी मेथी काढायला घेतली होती, पण साईडला मुळ्याची पानं वाढलेली असल्यामुळे मग मला मेथी काढता येत नव्हती, म्हणून मी आधी मुळ्याची पानं काढून घेतली. ती सगळी हाताने अशी तोडून घेतली, कारण त्याला कैचीची गरज नसते, ती पटकन तुटतात. आणि नंतर मेथी काढून घेतली. तरी इथून मी एवढी मुळ्याची भाजी हार्वेस्ट केलेली आहे. आणि बाकीची जे दिसत आहेत छोटी पानं मी ती तशीच ठेवून दिली, कारण ती परत ग्रो करतील आणि मला 2-3दा तरी आरामात ही भाजी परत हार्वेस्ट करता येईल. तसंच मी ते आता मेथी पण तशीच कट करून घेणार आहे. मी मेथी वरून कट करून घेते आहे, ती मुळातून मी म्हणजे काढून नाही टाकलेली आहे, कारण ती परत ग्रो करेल, त्याला परत पानं फुटतील आणि ती मला परत यूज करता येईल. मेथी ऑलमोस्ट 2 किंवा 3दा हार्वेस्ट करता येईल. नंतर मग त्याला फुलं यायला लागतात, शेंगा यायला लागतात, मग ती उपयोगाची नसते, मग तिला परत काढून परत सीड करायला लागतं. तसंच मी कोथिंबीर पण करते, तसंच मी लसणाची पात पण करते. मी वरून काढून घेत असते आणि 2-3दा हार्वेस्ट करते. इथे पण पॉटमध्ये दिसत असेल इथली पण मी कंटिन्यू यूज करत असते. वरची पानं मी फक्त तोडून घेते आणि मुळातून मी तशीच ठेवते, म्हणजे त्याला परत नवीन पानं फुटतात. इथे आता मी लसणाची पात पण वाढलेली आहे, ही पण काढून घेते. आणि ह्या पॉटमधली लसणाची पात मी रोज यूज करत असते. मला भाज्या म्हणजे रोजच्या ज्या आपल्या भाज्यांसाठी वगैरे लागतात किंवा आपण पराठ्यांसाठी वगैरे, तर मी ही पॉटमधली काढत असते कंटिन्यू. आणि स्टोअर करायची ती मी रेसबेडमधली मी सगळी फ्रीजरमध्ये स्टोअर करते. इथे पॉटमध्ये जी मेथी आहे ती पण मी तशीच काढून घेत असते. 2-3दा आता ती काढून झालेली आहे, त्यामुळे आता त्याला पण शेंगा वगैरे यायला लागलेल्या आहेत. आणि आता ज्या मी सगळ्या भाज्या ज्या हार्वेस्ट केलेल्या आहेत त्या मी कशा स्टोअर करते ते मी तुम्हाला दाखवते. तर इथे बघा एवढ्या भाज्या निघाल्या आहेत. माझी ही पहिली हार्वेस्टिंग आहे. तर त्यात मुळ्याची भाजी, ही पालेभाजी खूप छान लागते मुळ्याची.
कोहळी पानं असतात, त्याची भाजी खूप छान लागते. तर ती मी शेंगदाण्याच्या कुटात बनवत असते. ती कशी बनवते ते पण मी तुम्हाला शेअर करेन. आणि हे इथे लसणाची पात पण एवढी निघालेली आहे आणि त्याचबरोबर मेथी. तर मी हे आता असंच स्टोअर करून घेणार आहे. तर मी ह्या कुठल्या भाज्या फ्रीजरमध्ये ठेवते आणि कुठलीही भाजी मी नॉर्मल आपल्या फ्रीजमध्ये ठेवते ते मी तुम्हाला दाखवते. तर ह्या भाज्या आता स्वच्छ आहेत. ह्या एकदम म्हणजे घरच्या गार्डनमधल्या असल्यामुळे याला काही असं कचरा किंवा काही असं धुवून वगैरे ठेवायची गरज नाही. जेव्हा गरजेची असते तेव्हा फ्रीजरमधून काढायची आणि ती पाण्यात टाकायची, म्हणजे ती एकदम नॉर्मल अशी होते. तिला काही असं धुवायची वगैरे गरज नसते खूप जास्ती, कारण ती स्वच्छच भाजी आहे आणि इथे सारखा कंटिन्यू पाऊस पडतच असतो. तरी मी एकदा मला जेव्हा यूज करायचं असते तेव्हा मी पाण्यातून तिला काढून घेत असते. तर मी हे असं झिपलॉकमध्ये सगळ्या भाज्या अशा स्टोअर करून ठेवत असते. यात मी मेथी, ही लसणाची पात, त्यानंतर कांद्याची पात, त्यानंतर आपल्या चवळीच्या शेंगा ज्या असतात त्या मी तोडून ठेवते, म्हणजे त्या काढल्या की स्वच्छ धुतल्या की मग त्याची भाजी करायला मोकळं. त्यानंतर दुध्याचं मी त्याला पूर्ण छिलून घेते, त्याची साल काढून त्यानंतर त्याला अशी त्याच्या फोडी करून तशीच दोडक्याची अशा मी ह्या भाज्या स्टोअर करते. त्यातच मी मिरच्या पण तशा स्टोअर करते, दांड्या वगैरे काढून त्याच्या. आणि मग त्या काढल्या की स्वच्छ धुवून घ्यायचा. फक्त टोमॅटो मी धुवून त्याला चिरून व्यवस्थित झिपलॉकमध्ये स्टोअर करते, कारण मग ते टोमॅटो असं आहे की काढून त्याला पाण्यात टाकता येत नाही. ते डायरेक्ट मग काढलं की भाजीला टाकायचं. तर असं मी नेहमी दरवर्षी ह्या भाज्या अशा स्टोअर करते. तर आता ही एवढी लसणाची पात मला कमीत कमी 1-2 महिने होईल, कारण मग नंतर लसणाची पात निघणं कमी होतं. तर मी ही पराठ्यांसाठी, भाजीसाठी किंवा मुलांसाठी काही पास्ता वगैरे बनवायचा असेल तर मग त्यासाठी वगैरे यूज करायला चांगली असते. तर मी हे असं दरवर्षी स्टोअर करत असते. तर तुम्हाला हे कसं वाटला माझा हा व्हिडिओ ते नक्की सांगा. आणि आता मी हे कुठे म्हणजे काय मी फ्रीजरमध्ये ठेवणार आहे आणि काय मी नॉर्मल आपल्या फ्रीजमध्ये ठेवणार आहे मी तुम्हाला दाखवते. यातले मी मुळ्याची भाजी मला आता गरजेची आहे, या आठवड्याभरात मी ते संपवून टाकणार आहे. त्यामुळे मुळ्याची भाजी मी फ्रीजरमध्ये ठेवणार नाही आहे, कारण मुळ्याची भाजी आता परत हार्वेस्ट करायला होईल, ती 2-3 दिन निघेल. तर मग मी शेवटी फ्रीजरमध्ये टाकेन. पण आत्ता मला ती गरजेची आहे, तर ती मी नॉर्मल फ्रीजमध्ये ठेवेन. हा आहे माझा फ्रीजर. आणि इथे ज्या झिपलॉकमध्ये तुम्हाला भाज्या दिसत असतील ह्या माझ्या लास्ट इयरच्या आहेत. यातल्या काही भाज्या संपलेल्या आहेत. हे समोरच्या आहे, हे टोमॅटो आहेत, ते लास्ट इयरचे आहेत. ते अजूनही मला उपयोगी पडत आहेत, कारण हे विंटरमध्ये ह्या सगळ्या भाज्या मला उपयोगी पडतात. कारण इथे स्नो भरपूर असतो, तर प्रत्येक वेळेला बाहेर जाणं शक्य नसतं आणि इथे एवढ्या फ्रेश भाज्या पण मिळत नाहीत. त्यामुळे मी आपल्या इंडियन भाज्या सगळ्या स्टोअर करते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.